महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। ये मागे अरे मागे ये ना सोनू मागे असं ढकलू नका। उल्हासनगर मधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आज ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आले। यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले। उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत। त्यातच महापालिकेने पाणीपट्टीतही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आलं। यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली। मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले। यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापटही झाली। महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी यावेळी दिलाय। दिवसेंदिवस या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते। काही विभागामध्ये दिवसाआड पाणी येते, त्याचा परिणाम शटडाऊन असेल तेव्हा 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही। अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही उपलब्ध नसतो, फोन उचलत नाही, अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात, जा येत नाही पाणी। अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता। घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही, देता ते घाण पाणी, दिवसाआड पाणी, कधी कधी 5-5, 6-6 दिवस पाणी नाही। काही विभागामध्ये लोक खाली करून जात आहेत, त्याचा परिणाम म्हणून लोक खडकपाड्याला जात आहेत, अंबरनाथला जात आहेत, एवढी लोक उल्हासनगरला वैतागलेली। अशा प्रकारचं प्रशासन, उलट यांच्याकडे निरंकुश सत्ता आहे। चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे। लोकांना काय हवं आहे ते, लोकांना काय पाहिजे, पाणी, साफसफाई आणि रस्ते चांगले। इथं साफसफाई व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याचे जो दुर्भिक्ष आहे दिवसेंदिवस ते वाढणारे, म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जन आक्रोश आंदोलन केलं। संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली आहे। कडकडत्या उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेसं त्या स्वैरसूतक या प्रशासनाला होतं। म्हणून आज लोकांनी आक्रोश केला, तुम्ही पाहिलेलं आहे। हे लोकांना दाखवा, प्रत्येक ठिकाणी दाखवा, नाही तर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार आहे। प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाण्याची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू। फोन आम्ही उचलू, रात्री बेरात्री कधी असो। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढीव पाणीपट्टी आहे ही 3600, म्हणजे ते जसं जिजिया कर होता, औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा, जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं, मनात आलं की कर लावला, तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये 3600चे डायरेक्ट 8000, ठीक आहे, 5%, 10%, 20%, म्हणजे 200 पटीनं वाढ ही अमान्य आहे। ती रद्द करण्यासाठी सांगितली। शौचालयाची दुरावस्था व्यवस्था झाली पाहिजे, पाणी पुरवठा सुधारला पाहिजे, रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे। लोकांनी अर्ज केल्यानंतर तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे, किंवा लोकांना उत्तर दिलं पाहिजे। तातडीने काम होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। नाहीतर ही नालीसफाईसुद्धा वेळेत झाली पाहिजे, नाहीतर यापेक्षा प्रचंड जन आक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत। पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली, त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली, म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया
पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।